आपण जे नियम पाळतो ते खरंच न्याय्य आहेत का? कधी असा विचार मनात आलाय. आज आपण एका वैश्विक खटल्याबद्दल बोलणार आहोत, जिथे देवाच्या सगळ्यात महत्त्वाच्या नियमावर म्हणजे प्रेमाच्या आज्ञेवरच प्रश्नचिन्ह उभं केलं गेलंय. हा प्रश्न नुसते एक धार्मिक कोड नाहीये. जरा विचार करूया. जर प्रेम करण्याची जी मूळ आज्ञा आहे तीच जर पाळता येण्यासारखी नसेल, तर मग तो नियम बनवणाऱ्याबद्दल काय म्हणायचं? नाही का? मग तर न्याय, नैतिकता या सगळ्याचा पायाच ढासळून जाईल. आता बघा, प्रत्येक मोठा खटल्यात एक फिर्यादी असतोच, तर ह्या वैश्विक न्यायालयात तो फिर्यादी आहे सैतान. आणि त्याचा आरोप काही लहानसा नाहीये. तो थेट देवाच्या चारित्र्यावर आहे, त्याच्या न्यायबुद्धीवर आहे. म्हणजे सैतानाचा मूळ युक्तिवाद काय आहे? तो म्हणतो की देवाबद्दलची आपली निष्ठा आहे ना, ती पूर्णपणे व्यावहारिक आहे. म्हणजे जोपर्यंत आपल्याला आशीर्वाद मिळतायत, समृद्धी आहे, तोपर्यंतच ती टिकते. पण जर हे सगळं काढून घेतलं तर म्हणे श्रद्धा संपून शिव्याशाप सुरू होतील. याचा अर्थ असा होतो का की मानवी चांगुलपणा फक्त चांगल्या वेळेपुरताच मर्यादित आहे? हे अगदी डॉमिनो इफेक्टसारखं आहे. सैतानाची रणनीती काय आहे? फक्त पहिला डॉमिनो पाडायचा, म्हणजेच हे सिद्ध करायचं की नियम पाळणं अशक्य आहे. आणि जर तो यात यशस्वी झाला ना, तर मग देवाची सत्ता, त्याचा न्याय, सगळी व्यवस्थाच कोसळून पडेल. न्यायापासून वाचण्याची हीच त्याची अंतिम योजना आहे. तर मग सैतान आपला हा एवढा मोठा दावा कसा सिद्ध करणार? तो काही अंधाधून गोंधळ घालत नाहीये. नाही, मानवाला अपयशी ठरवण्यासाठी त्याच्याकडे एक पक्की ठरलेली अगदी पद्धतशीर योजना आहे. त्याच्या पद्धती आहेत ना, त्या खूप सूक्ष्म आहेत, पण तितक्याच प्रभावी. त्या आपल्याला विचलित करण्यासाठी, फसवण्यासाठी आणि आपली शक्ती कमी करण्यासाठी बनवल्या आहेत. लोकांना आयुष्याच्या धावपळीत इतकं गुंतवून ठेवायचं की त्यांना सत्याशी जोडलं जाण्यासाठी वेळच मिळू नये किंवा ती स्पष्टताच मिळू नये, हाच त्याचा डाव आहे. म्हणजे थोडक्यात सांगायचं तर सैतानाचा संपूर्ण खटला फक्त एकाच गोष्टीवर अवलंबून आहे. जर तो प्रत्येकाला ती आज्ञा पाळण्यापासून रोखू शकला, तर तो हे सिद्ध करेल की तो नियमच सुरुवातीपासून चुकीचा होता, सदोष होता. पण अशा सर्वव्यापी आरोपाला देव उत्तर कसं देणार? एखादं दैवी फरमान काढून? नाही, तर त्याहूनही अधिक शक्तिशाली गोष्टीने, आणि ती म्हणजे मानवी पुरावा. साक्षीदारांचा एक असा गट जो सैतानाचा हा युक्तिवाद पूर्णपणे खोडून काढेल. ही कल्पना खूपच रंजक आहे, नाही का? इथे काही अमर्याद लोकांबद्दल बोललं जात नाहीये, तर असं मानलं जातं की एक ठराविक संख्या आहे आणि त्या संख्येतले लोक अंतिम आणि निर्णायक पुरावा सादर करतील. यांनाच शहीद साक्षीदार असं म्हटलं जातं आणि त्यांचं जीवन तेच या खटल्यातला मुख्य पुरावा आहे. देवाची रणनीती ही 3 टप्प्यांची आहे. सगळ्यात पहिलं, येशूने स्वतः मानवी रूपात येऊन दाखवून दिलं की हो, हे शक्य आहे. दुसरं, पवित्र आत्मा इतरांना त्या मार्गावर चालण्यासाठी एक आतून शक्ती देतो. आणि तिसरं, शहीद झालेले लोक, ते अंतिम साक्ष देतात की देवावरचं प्रेम हे मृत्यूपेक्षाही कितीतरी शक्तिशाली आहे. तर शहीद साक्षी म्हणजे केवळ श्रद्धेसाठी मरणारी व्यक्ती नाही, ते त्यापेक्षा खूप जास्त आहेत. ते जिवंत पुरावे आहेत की देवावरचं प्रेम हे कोणत्याही परिस्थितीवर अवलंबून नाही. त्यांचं जीवन हेच सिद्ध करतं की जेव्हा सगळं काही हिरावून घेतलं जातं, तरीसुद्धा ही आज्ञा पाळली जाऊ शकते. आणि आता आपण या वैश्विक खटल्याच्या अगदी परमोच्च क्षणी पोहोचलो आहोत. आरोप झाले, डावपेच वापरले गेले. आता वेळ आहे अंतिम पुरावा सादर करण्याची. इथे दोन्ही बाजू अगदी समोरासमोर स्पष्ट दिसतात. सैतानाच्या प्रत्येक दाव्याला शहीदांनी एक थेट आणि तितकंच शक्तिशाली उत्तर दिलंय. जिथे सैतानाला अशक्यता दिसली, तिथे त्यांनी प्रेमळ त्याग दाखवला. जिथे त्याने म्हटलं की आज्ञापालन हे समृद्धीवर टिकून आहे, तिथे त्याने प्रचंड छळ सहन करूनही आपली अढाळ श्रद्धा दाखवून दिली. आणि मग तो क्षण येतो. साक्षीदारांची ती ठरलेली संख्या पूर्ण होते. त्यांची एकत्रित साक्ष एक असं सत्य बनून उभी राहते जे कधीही खोडता येणार नाही. नियम केवळ शक्यच नाही, तर तो न्यायी आहे हे सिद्ध होतं. आणि त्याच क्षणी सैतानाच्या खटल्याचा पायाच कोसळून जातो. एकदा का न्यायाचा मूळ आधारच सिद्ध झाला की मग निकालाचे परिणाम समोर येऊ लागतात. खटला संपला आहे, आता शिक्षा सुनावण्याची वेळ आलीये. हा विजय घटनांची एक अंतिम साखळीच सुरू करतो. प्रेम हे न्यायाचं खरं मानक म्हणून स्थापित झालं की मग अखेर एक योग्य न्यायनिवाडा होऊ शकतो. आणि याचा शेवट कशात होतो?
तर पाप आणि मृत्यूचा कायमचा नाश होण्यात, ज्यामुळे ही सृष्टी पुन्हा एकदा परिपूर्ण होते. तर शेवटी निकाल अगदी स्पष्ट आहे. देवाचं चारित्र्य निर्दोष सिद्ध झालं, सैतानाचा आरोप सपशेल खोटा ठरला आणि प्रेमाची आज्ञा विश्वाचा शाश्वत नियम म्हणून स्थापित झाली. हे सगळं वैश्विक नाट्य आपल्याला एका अत्यंत वैयक्तिक प्रश्नापर्यंत आणून सोडतं. जर प्रेम हेच अंतिम मापदंड असेल, प्रत्येक गोष्टीला तपासण्याची कसोटी असेल, तर त्याचा आपल्या रोजच्या जगण्यावर काय परिणाम व्हायला हवा, यावर खरंच विचार करायला हवा.